देवाभाऊसाठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान, काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत देवाभाऊ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसेच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिराती ठाणे शहरातील विविध भागात भिंतीवर रंगवण्यात आल्या होत्या। या जाहिरातबाजीमुळे सुशोभीकरण केलेल्या ठाण्याचे विद्रुपीकरण झाले। यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगवलेल्या चित्राच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा व शिवमुद्रेवर रंग फासून झाकले आणि देवाभाऊ मात्र शिल्लक ठेवले आहेत। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतेचा घोर अपमान झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने कळवा पोलीस ठाण्यात धडक दिली। यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणे, समाजात वैमनस्य पसरवणे, कटकारस्थान तसेच बदनामी अशा गंभीर गुन्ह्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 295 ए 153, 153 ए 500, 501, 298, 120 बी अन्वये गुन्हा नोंदवण्याची औपचारिक मागणी केली। या संदर्भात काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न तितकाच गंभीर आहे। महापालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर फडणवीस यांनी स्वप्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून काढलेल्या भित्तिचित्रांवर नेमके कोणी रंगकाम केले? या रंगकामासाठी महापालिकेने कोणाची परवानगी दिली होती का? परवानगी नव्हती तर महापालिकेने स्वतःहून गुन्हा का नोंदवला नाही? यासारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲडव्होकेट जावेद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, नुरशीद शेख, मनोज डाकवे, वैशाली भोसले, विजय खेडेकर, दयानंद पवळ, पद्मिनी खराडे, कृष्णा म्हासने, राजू ढवळे, नियाज कुरणे आदी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते। ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आम्ही पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि मग ठाणे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर यंत्रणा असेल यांनी एकत्रितपणे खरं तर बघितलं पाहिजे की ही चित्र काढायला याला परवानगी कधी देण्यात आली, याला न परवानगी घेता जरी चित्र काढली असतील तर शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे का? आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची चित्र या ठिकाणी काढली जाऊ नयेत आणि यांचा अपमान किंवा विटंबना मग ते महाराजांचं चित्र असेल किंवा इतर जी आपली सामाजिक प्रतीकं आहेत अशी यांची चित्र काढू नये याच्यासाठी आणि त्यांची विटंबना होऊ नये याच्यासाठी या सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी केली पाहिजे, कुठलीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि मार्गदर्शक तत्त्व या ठिकाणी आखली गेली पाहिजेत की जेणेकरून अशा प्रकारची चित्र नको त्या ठिकाणी काढली जाणार नाहीत आणि या चित्रांची विटंबना होणार नाही आणि भविष्यामध्ये सामाजिक तेढ समाजामध्ये निर्माण होणार नाही।